सुदामजीची पाठपूजा केली, संतगती करा, तोची दिवाळी दसरा. आणि पाय धुत असताना पायाला काटा देवाला वळवळला पायातला. देवानी रुक्मिणी म्हणजे नाचकं ते काटा काढायचा माझ्या सुदामजीच्या पायामध्ये. अनुष्ठार देवानी दम निघाला नाही एवढा ते उतावीळ झाला आणि दाताने काटा काढला. ओळखून घेता किती माया त्या देवाची. सुदामजीला पात्र वाढलेले, जेवायला बसलेले. मग देव म्हणते, अरे सुदामा, शिदुरी नाही काढली, मला शिदुरी दे ना. माझ्या बहिणीची भाभीची शिदुरी दे. सुदामजीला लाज वाटली. आपण मुठभर पोहे आणले आणि ते पोहे कसे द्यावेत असे हिसकावून घेतले. देवाला उपरलं ते फाटकं, गाठ लागली हाताला, गाठ सोडली आणि गप्पून देवाला देवाने ओम गोपाल कृष्ण देवताभ्यो नमः. तांबूलम समर्पयामि, पोयम समर्पयामि. निवेद्य देवा पुढे ठेवा. निवेद्य पाणी समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, प्राणाय शोधनाय स्वाहा, समनाय स्वाहा. सर्वोपचारार्थाक्षराणि समर्पयामि. नमस्कारं करोमि. आणि यथेच्छ जेवण केलेले भोजन आहे. आणि मग लक्ष्मीला बोलवलं, आता तुला परवानगी. आणि मग लक्ष्मीनं त्या कुणाला बोलवलं, विश्वकर्मा. आणि विश्वकर्म्याला बोलवलं आणि आदेश दिला, जा सुदामजीचं घरच नाही एकट्याचं, जेवढी नगरी ना सुदामजीची. काय नाव त्या सुदामजीचं? पोरबंदर. आणि ते पूर्णच कसं रावणाचं सोन्याची लंका केली भगवान शंकराने, तशी महाविष्णूने सुदामजीची ती गावच पूर्ण श्रीमंत बनवली. आणि मग सुदामजीला वाट लावलं. कसं वाट लावलं? गरुडावर बसून आले सुदामजी. आले तर बघते गरज हुडकत. आणि सुदामजी आले सगळे गावातले माणसं म्हणे, अरे बाबा पण आलो, पण आमचं घर कुठे आहे? आपण हे काय तुमची मालकीन तुमच्या समोरच आहे. हळूच बघत येत, हे तर कुठं तरी बघितलं मी वाटतंय. एवढं सोनं अंगावर म्हण, ते साडे भारी, ते काय म्हणतात गाव त्याच्यासारखे सफरचंदासारखे झाले. सुख चांगलं असतंय ना, दुःख होत म्हणून कसली अवकाळा होती. ओळखू ना म्हणत ये सुदामजीला त्यांची पत्नी सुशीला. म्हणले मीच आहे ना. तुम्हाला वाटतंय का तुम्ही लय तिकडे खाऊन आला? देवानं लगेच आम्हाला पाठविलं. आपलंच घर नाही बघा ना, म्हणले सगळेच श्रीमंत केले. मजुरीला चाललं, मजूर कोणाला लावायचं तर आता कुणीच कोणाच्याच कामाला काय नाही. लय देवानं दिलं, तसं आपल्याला सुद्धा कामाला जायची गरजच नाही. त्या सरकारनं गहू फुकट, तांदूळ फुकट आणि बहिणीली महिन्याला. अहो काका काय काय माता माऊलीनी त्या फोटोला राख्या बांधल्यावर राख्या पौर्णिमेला मी एका माता माऊलीचीच गेलोय. म्हणले आई काय चाललंय? म्हणले मी लाडकी बहीण आहे. म्हणले कुणाची? तर म्हणले त्या जन आम्हाला महिना सुरू केला त्या मंत्र्याची. जो जगासाठी करतो तो आपल्यासाठी कोण आहे? देवच आहे. गोरगरिबाची ताणलेची ताण, भुकेलेची भूक जाणावं लागते. काय येऊ द्या सगळं माझ्याच घरात. आपला विषय नाही बर का तो, पण सत्यम शिवम सुंदरम आणि कल्याण झालं. अशी बघा ही कृष्ण कथा. ऐशी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा, ऐसी कृष्ण कथा.